शेवटी पीक विम्यामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर हो शेतकरी मित्रांनो, बघा, काही दिवस अगोदरपासून पीक विम्याला भरण्याकरिता सुरुवात झालेली आहे. परंतु खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी यावेळेस पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे. ज्याचं कारणही साहजिकच आहे, की मागच्या वेळेस शेतकरी बांधवांनी आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे भरून, पैशाने पीक विमा भरून सुद्धा नुकसान होऊन सुद्धा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला नाहीये मित्रांनो, बघा. परंतु वेळ प्रसंगी यावर्षी अल निनोचं संकट पाहता, जुलै महिना संपत आलेला आहे. पाण्याचं हे वातावरण पाहता आणि पाण्याचं भविष्य पाहता काही शेतकरी बांधवांनी पीक विमा भरण्याकरिता इच्छा दर्शवलेली आहे. मोजक्याच लाखो शेतकरी, ज्या ज्या जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांनी विमा मागच्या वर्षी भरलेला होता, त्या जिल्ह्यांमध्ये फक्त खूप हजारामध्ये असे शेतकरी आहेत की ते पीक विमा भरत आहे. परंतु गेल्या आठवड्याभरामध्ये अल निनोच्या संकटाने पाणी न येत असल्यामुळे काही शेतकरी बांधवांची मानसिकता तयार होत आहे की आपण पीक विमा भरावा. परंतु पीक विमा भरत असताना आपण मागच्या आठवड्यामध्येच पाहिलेलं होतं की जेव्हा आपण पीक विमाचा पूर्ण फॉर्म भरतो आणि सबमिट करण्याकरिता जातो, त्यावेळेस कन्सल्ट घेतल्या जातं आपल्या शेतकरी बांधवांकडून, ज्यामध्ये एक नवीनच कन्सल्ट घेण्यात येत आहे यावर्षी, की जर तुम्ही पीक कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला तशा परिस्थितीमध्ये पीक विमा भरता येणार नाही, किंवा पीक विमा मिळेल याची खात्री नाही, किंवा पीक मिळणार नाही, किंवा पीक विमा मिळेल की नाही ही गोष्ट, ही तरतूद, ही बाब फक्त आणि फक्त पीक विमा कंपनीवर आधारित असणार आहे. म्हणजे पीक विमा कंपनी ठरवेल तुम्हाला पीक विमा द्यायचा आहे किंवा नाही. ज्याकरिता कृषी विभागाकडून, कृषी आयुक्तालयाकडून या अगोदरच क्लिअर करण्यात आलेलं होतं की थोड्या दिवसामध्ये हा जो पॉपअप, हा कन्सर्ट, हे जे पत्र आहे किंवा ही जी माहिती आहे ही ताबडतोब काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, काम सुरू आहे. लवकरात लवकर ते निघून जाईल. आता खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह असं निर्माण होते की या अगोदर ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे, पीक विमा भरला असेल, त्यांचं काय होणार? त्यांना या गोष्टीची अडचण येणार का, की येणार नाही? सोबतच जे शेतकरी बांधव पीक विमा भरू इच्छित होते त्यांना सुद्धा कळत होतं की आता आपण पीक कर्ज काढलेलं आहे. पीक कर्ज काढण्याकरिता खूप मोजके शेतकरी असतील की ज्यांचं रेग्युलर आहे आणि त्यांनी पीक कर्ज काढलेलं असेल आणि पीक कर्ज काढून पीक विमा भरला असेल. किंवा बँकेतून कट होणार का, बँकेतून वेगळा फॉर्म आणायचा का, बँकेमध्ये विचारपूस करायची का, किंवा जेवढे काही शेतकरी आहेत कर्जमाफी योजनेमध्ये लाभ ज्यांना आता मिळणार आहे, त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्याच्या नंतर परत पीक विमा काढता येईल का, किंवा जर आता पीक विमा काढून घेतला पेरणी करून आणि नंतर कर्जमाफी झाल्याच्या नंतर आपल्याला पीक कर्ज साहजिकच आहे काढावंच लागणार आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये पीक कर्ज काढल्याच्या नंतर हा पीक विमा आपल्याला यावर्षीचा मिळेल का, पीक विम्यापासून आपण वंचित राहू का, असा एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला होता. शेतकऱ्यांना काही सुचत नव्हतं शेतकरी मित्रांनो, बघा. परंतु आता कुठे ना कुठे कृषी आयुक्तालयाकडून, कृषी विभागाकडून या संदर्भात अवेअरनेस निर्माण करण्यात येत आहे, सर्वांना सूचित करण्यात येत आहे. तशा सर्व मंडळ, तालुका, जिल्हा पातळीवर सुद्धा कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रेस नोट काढून वगैरे कळवण्यात येत आहे की त्या त्रुटीची पूर्तता करण्यात आलेली आहे. आणि आता शेतकरी बांधवांनी यावर्षीचं अल निनोचं संकट पाहता मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा फाडावा, पीक विमा काढावा. आणि ते जे कन्सर्ट होतं, ते जे पत्र होतं, ते पत्र त्यामधून निघून गेलेलं आहे. त्यामुळे त्याची कुठलीही अडचण येणार नाही, या अगोदर सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. आणि आता तर ते समजा क्लिअरच करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, ज्या काही शेतकरी बांधवांची इच्छा असेल, ज्यांना वाटतं की नाही बा चला हरकत नसावी, मागच्या वेळी जे झालं ते झालं, किंवा मागचा पीक विमा अजूनही मिळू शकतो अशी ज्यांना आशा असेल, किंवा मागचा पीक विमा नाही मिळाला तरी सुद्धा त्यांची जर एक ताकद असेल, इच्छाशक्ती असेल की ह्या वर्षी अल निनोचं संकट आहे, आपण आपलं काम करा, पीक विमा भरून द्या. वेळ प्रसंगी 6 महिने 12 महिने उशीर पाशीर होऊन काय होणं, कदाचित आपल्याला पीक विमा मिळू शकतो. अशी ज्यांची इच्छा आहे, मानसिकता आहे, आणि त्या शेतकरी बांधवांना खरोखरच पीक विमा भरायची इच्छा असेल आहे, तर त्यांनी या 2-4 दिवसामध्ये पीक विमा भरून घेतला तर हरकत नाहीये शेतकरी मित्रांनो. बघा, सध्या तारीख वाढून मिळालेली नाहीये. जेव्हा कधी जर तारीख वाढून मिळालेली आणि शेतकरी बांधवांना आवश्यक असेल तर त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो, ज्याचं नाव आहे भारत कलाल NK अग्रवाल. तर बघा मित्रांनो, हे कन्सर्ट निघण्याकरिता ही जी अडचण होती सर्वात मोठी शेतकरी बांधवांना पीक विम्या संदर्भातली, किंवा ही जी फसवणूक, भ्रष्टाचार जे काय म्हणा, याकरिता शेतकरी बांधवांकडून रोष निर्माण होत होता. शेतकरी नेते, संघटना यांच्याकडून सुद्धा आवाज उचलला जात होता. आणि लोकप्रतिनिधीच्या, मोजक्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून याकरिता सुद्धा आवाज उचलण्यात आलेला होता. त्यानुसार कुठे ना कुठे त्या गोष्टीला यश मिळालेलं आहे आणि आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर मग तुमची मानसिकता असेल, ज्या कुणा शेतकरी बांधवांची इच्छा असेल, त्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरून घेऊ शकता शेतकरी बांधवांनो. तर मित्रो,
पीक विम्यातील जो एक महत्वपूर्ण बदल म्हणलं तरी चालेल, परंतु बदल झाला म्हणजे काही ट्रिगर बदलले किंवा पैसे भरायचे नाहीये, 1 रुपयामध्ये पीक विमा आहे, असे कोणतेही बदल झालेले नाही. एकच महत्वपूर्ण बदल होता, जो खऱ्या अर्थाने पीक विमा भरत असताना आपल्यावर लादल्या गेलेला होता यावेळेस, तर तो आता हटवण्यात आलेला आहे. तर या पीक विम्यातील बदलाच्या संदर्भातली या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती अपडेट आशा करतो आपणा सर्व शेतकरी बांधवांना नेहमीप्रमाणे नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानुसारच पुढच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून आणतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.